ठाणे कळवा येथील नोंदणी कार्यालय क्रमांक 9 मधील वर्ग 2 चे सहदुय्यम निबंधक जयंत जोपडे यांनी गेल्या 3 वर्षात विकास करार, मुख्यत्यारपत्र आदी विविध कारनामे नोंदणी करताना दस्त करणाऱ्यांना तब्बल 12,24,60,000 रुपयांचा आर्थिक फायदा करून देत शासनाला मात्र चुना लावला आहे। या घोटाळ्याचा अहवाल ठाणे मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांना सादर करून जोपडे यांच्यावर कारवाईची शिफारस केली आहे। कळवा येथील नोंदणी कार्यालयात 4 दस्त नोंदणीच्या तपासात बाजार मूल्य निश्चित केले असताना 38,43,898 रुपये मुद्रांक शुल्क तर 14,640 रुपये नोंदणी शुल्क कमी आकारले गेल्याचे निदर्शनास आले। मार्च ते मे ह्या काळातील विवरणपत्रात विकसन करनाम्याचे 3 दस्त तर 30,57,325 रुपये कमी मुद्रांक शुल्क आकारून त्यांचा जाणीवपूर्वक उल्लेख केला नसल्याचे उघडकीस आले। मार्च ते मे ह्या काळात शासनाचा 69,15,863 रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडवला असल्याने जोपडे यांना सदर कार्यालयातील नियुक्तीपासून म्हणजेच 1 ऑक्टोबर ते जुलै 2025 पर्यंत शासनाला आणखी मोठा चुना लावल्याची शक्यता गृहीत धरून जिल्ह्यातील राकेश पारखे, राखी दामोदर, SP भोये, भरत जाधव आणि श्रीमती सरमळकर ह्या 5 सह दुय्यम निबंधक वर्ग 2 अधिकाऱ्यांची स्वतंत्र 5 पथके तपासणीसाठी नेमण्यात आली होती। या पथकांनी केलेल्या तपासणीत 115 दस्त नोंदणी प्रकरणात शासनाला 12,24,60,000चा चुना लावून मुद्रांक शुल्काचे नुकसान केल्याचे आढळून आले आहे। विकसन करार करताना 500 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्र असताना त्याचे विभाजन करून 500 चौरस मीटरपेक्षा कमी क्षेत्र दाखवत मुद्रांक बुडवला। याशिवाय मुखत्यारपत्र, बक्षीसपत्र आदींचे करनामेमध्ये देखील मुद्रांक बुडवण्यात आला आहे। विशेष म्हणजे ह्या कळव्यातील ह्या कार्यालयात मीरा भाईदर सह अन्य लांबच्या भागातील मालमत्तेची नोंदणी करार देखील झालेले आहेत। महसूल कमी आकारून शासनाने नुकसान करणाऱ्या जयंत जोपडे यांना सहदुय्यम निबंधक वर्ग 2 या कार्यकारी पदावर ठेवणे प्रशासकीय दृष्ट्या अयोग्य आहे। त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी असे ठाणे मुद्रांक जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांना दिलेल्या अहवालात नमूद आहे। जयंत जोपडे यांना केवळ बदली करून चालणार नाही तर त्यांना तत्काळ निलंबित करून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यासह अन्य कायदे कलमनुसार गुन्हा दाखल करून अटक करावी। हा केवळ एक सहदुय्यम निबंधक कार्यालयातील घोटाळा असून राज्यभरात शेकडो कार्यालयात असे घोटाळे झाल्याची चौकशी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे करणार का, असा सवाल माहिती अधिकारी कार्यकर्ते अजय धोका यांनी केला आहे। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण, मुंबई।